आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. मॅडम तुम्ही चला हो तुम्ही असं चला. एक मिनिट थांबा. बसा नीट बसा. अरे चिट्टी. कोण आहे शिपाई? मी. हे चला झोपा झोपा झोपा. आता का म्हणजे आता ही लिपस्टिक लावणार, पावडर लावणार आणि काय काय लावणार, आरशाजवळ जाणार आणि स्वतःच नाव घेणार आशू. जयदेव अहो हे असंच जायचं होतं मग आपण ही सायकल कशाला घेतली? हो मॅडम आता ते अहो मला सांगा हे असं जाण्यापेक्षा मग तुमचा तो 11 नंबरचा ऑप्शन काय वाईट होता बरं? नाही, एक मिनिट थांबा. हो काय करताय? मी मागे बसते तुम्ही चालवा. आपल्याला ना ऑलरेडी खूप उशीर झालाय. तुम्ही चालवा मी बसते मागे. बर चल बसा. काय काय झालं जयदेव? काय नाही ते अंधार आहे ना हो. ते समोर काही नीट दिसणं झाले. तुम्ही बसा मी चालू. एक 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 मिनिट काम करूयात आपण. माझ्याकडे टॉर्च आहे. फोनची टॉर्च ऑन कर. चालेल. हा. पकडा. अंबिका चोरे ओळखलं बरोबर की नाही? ए कसं? मी नाही. ए आंबे तुला डोकं बिगो पडलेस काय? आणि चिठ्ठ्या दाखवत फिरायचं नसतंय. चिठ्ठ्यांना पोहायचं डाव आहे ह्यो. कळत नाही काय नाही खेळा येतात लोक. तुला काय माहिती रे पिटी? तू चिटिंग गेलीस. तू चुप आहे पिट्या. तुला काय माहिती? मॅडम काय म्हणतो तो टॉर्च द्या माझ्याकडे मी पकडतो. अहो पण तुम्ही टॉर्च धरून कसे चालवणार? चालवतो द्या तुम्ही मी पकडतो द्या. सोड. सावकाश हं? जयदेव काय होतंय? काय नाही काय प्रॉब्लेम नाही. जयदेव तुम्ही नका टेन्शन घेऊ मी चालवतो व्यवस्थित. तुम्ही 1 मिनिट थांबा बरं. अहो थांबा. अहो मॅडम जयदेव काय झालं? द्या तो टॉर्च इकडे. मला ना कळतंय हा टॉर्च हातात धरून तुम्हाला अजिबात नीट सायकल चालवता येत नाही तरी तुम्ही चालवताय. अहो मी चालवू शकतो हे तुम्ही. जयदेव एक काम करूयात मी इकडे बसते तुम्ही चालवा म्हणजे मी टॉर्च धरेल तुम्हाला नीट रस्ताही कळेल. थांबा 1 मिनिट. आता तुम्ही निघताय की मी पॅडल मारू जयदेव? नाही चालू. ए पिट्या हे हो, शिपाई हे मंग्या चोर आहे. काय मंग्या? हा म्हणजे तुझा काही दोष नाही म्हणा. तू दिसतो चोरासारखा. काय मी म्हणले होते बघ.
आणि यालाही साजरा दिसतंय हाय की नाही? ए चला चला स्कोर सांगा. अंबिका तू माझी राणी 500, मी राजा 1000 आणि पिट्या शिपाई 250 आणि तू मंग्या भोपळा. मंग्या हम्म. तुझं आणि त्या पिठाचं काहीतरी गेल्या जन्मीचं साठं लोट असणार बघ. तोच पोलीस व्हावा आणि तुला बी बरोबर चोराची चिठ्ठी येत्या. ए आजी काय नाही, हे पिट्या पार्शलिटी करते बघ. ए मंग्या, पार्सलिटी करणं आपल्या रक्तात नाही बरं काय. आजी हे बघ, हे ना का नाही, हो या चोराच्या चिठ्ठीवर खून करून ठेवले. हे बघ, हे बघ खून, हो दिसली का? हो ए कुठे खून? हो. खून नसली की खून करणार हं तुझा मी. हा बघ, हा बघ, हा बघ, हा बघ, हा बघ. जया आता तूच वरड बाबा ह्यांच्यावर. असू दे का आजी, जेवढं घर हस्त खेळता येईल तेवढं चांगलं आहे बघ. एकदा आंबूचं लगीन झालं की घर हसल का नाही माहित नाही बघ. अण्णा दादा काय रे अण्णा दादा, तू काय रे सारखं सारखं माझ्या लग्नाचा विषय काढतोस? बरं बाई, नाही बोल. येतो. विद्या मॅडम कशात तुम्ही? मी मस्त आहे की. आणि काय रे अण्णा दादा, एवढा वेळ कसा लागला? आता ते ऐकल्याशिवाय तू काय गप्प बसणार नाही? नाही. सांग तू. अगं काय झालं, मी आणि विद्या मॅडम जात होतो. टायर पंक्चर झाला. अरे देवा, शेजारच्या पिराची वाडीला आज महाभिषेकाचा कार्यक्रम आहे. तिथे मला बोलवलंय. आपण फक्त तिथे थोडा वेळ हजेरी लावूयात आणि निघूयात. काय काय बिघड झालं जयदेव? तेच काय करणं झाले बघतो. असू दे, आता झालं ते झालं. जया चल, तुम्ही दोघं हातपाय धुवून घ्या. ए मंग्या जा, गरम गरम भाकऱ्या कर. तुला भाकरी चालते ना? हो, पण आता विशेष भूक नाहीये. ही कसली भूक असती? चला समद्याने जेवायला बसा आता. म्हणजे तुम्ही अजून जेवलं नाही काय? नाही बरोबर, आबाडचा बरं काहीतरी हादळलं असणार. काय ग? हे बाबा काय हादडतोय? इथं सक्तीच्या उपवासावर आहे आम्ही सगळी. सक्तीचा उपवास म्हणजे? ही जयाच्या माग लपलेली तिनंच आम्हाला उपाशी राहायला लावलंय. का? जया आल्याशिवाय कोणी बी जेवायचं नाही असा हुकूमच काढला होता अंबिका राजेनी. काय काय हे आंबे, आधी ठीक होतं, आता एवढं हट्ट करणं बरं नवं. बरं लय नाही करणार, पण थोडं थोडं कर चालेल? अगं आंबी,
अण्णा दादा हं? ते एक विचारायचं होतं. विचार की. आहा, तुला नाही, मग विद्या मॅडम ना. अगं मी विद्या मॅडम दमल्यात, नंतर विचारा. चल. जयदेव असू द्या तो. विचार ग, काय विचारायचं होतं? ते मग आता भाकऱ्या करायला जाणार. हा, ते आमच्या चोर शिपाईच्या खेळात एक गडी कमी पडतोय, तुम्ही खेळाल? अहो लई भारी मजा येईल बघा. गप. चालेल की, चल खेळूयात. हा म्हणजे आम्ही काय आता अंपायर काय? आता तू कशाला अंपायर बनतोयस? तू आणि मी एका टीम मध्ये. मग या जा, जेवणाचं बघ जा. चल रे. अरे एक चला आता कोण कोण काय काय ते सांगा. मी अहो विद्या मॅडम, असं सांगायचं नसत्या. पोलिसाची चिठ्ठी ज्याच्याकडे असते की नाही, त्यानं चोराला ओळखायचं असतं. बर. हा मी शिपाई आहे. चल आता हुडक चोर कोण. उडक उडक. हुडक. विद्या मॅडम चोरी. मी एकदम चूक. हे बघ, याच्यावर तर राणी लिहिलंय. आणि म्या राजा. जयदेव, मी निघते आता. काय अजून थोडा वेळ थांबले ना तर खरंच खूप उशीर होईल. थोड्या वेळाने सकाळ होईल. नाही नको. हे बघ अंबिका, तू जर आग्रह केला ना तर मला खरंच जाता येणार नाही. अहो विद्या मॅडम, आता एवढ्या उशिरा कुठे जात असता तुम्ही? अगं थांब की, आता काय हापीस आहे काय? नाही. अगं मग थांब, सकाळी जा म्हणस. बर. बघा, यातली कुठली आवडली ना ती घ्या. अंबिका, तू आणि जयदेव ना अगदी एकसारखे आहात. हा, त्यांचंही असंच असतं. एका गोष्टीसाठी 10 पर्याय घेऊन येतात. तुम्ही आणि अण्णा दादा सारखी भेटता काय हो? कामानिमित्त म्हणलो. अंबिका, अगं मला एकच साडी हवी होती ग. तू एवढ्या सगळ्या साड्या काढून मला कन्फ्युज केलंस खरं तर. मग एक काम करूया, तुम्ही 10-20 करा. म्हणजे थांबा, मी सांगते तुम्हाला. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. हे नको, थांबा. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. हे पण नको. एकदम शेवटचं आता. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. ही घ्या, ही नेसा तुम्ही. अगं, ही तर तीच साडी आहे ना जी मी तुला तुझ्या मखराच्या कार्यक्रमासाठी गिफ्ट केली होती.
तुला सांगते, त्या दिवशी पण जयदेवने इतका गोळ घातला होता, याच्यापेक्षा तिप्पट पसारा काढून ठेवला होता. बरं मला सांग, तुला ही साडी आवडली नाही का? नाही मॅडम, असं अजिबात नाही. अहो बरं झालं मी घडी मोडली नाही. द्या. अहो मी म्हणलं कुठच्या तरी चांगल्या कामासाठी काढेल. मॅडम एक नंबर दिसताय बघा तुम्ही. अगं, तुमच्यासारखी वहिनी मिळाली ना म्हणजे भारीच काम होऊन जाईल बघा. थांबा हा. अंबिका, तुझा भाऊ खूप चांगला आहे, त्यामुळे तो एक चांगली बायको डिझर्व करतो. अहो मग तुम्हीच. अहो म्हणजे ही साडी नेसून तुम्ही तयार राहा असं म्हणत होते हो. आणि तुम्हीच या साडीत एकदम भारी दिसाल बघा. हो, मी आवडतेच. रग्या ती कळशी दे इकडं, दुसरी आणून देतो पितळीची. ना माझं आधीच टाळकं फिरलंय, तुम्ही काय तर फालतू विनोद करू नका. आता तू वागायला लागलायस तसं तर मी काय बोलणार दुसरं. हे दरवेळेला कसं सगळं जयाच्या बाजूने होते आणि आपला पोपट होतोय दरवेळेला. असं नसेल रे रग्या, त्या जयाचा बी कवा तरी पोपट होत असेलच की. त्याला कधी अशी आदळआपट करताना बघितलंयस? नाही. कधी कधी काही न करता बी आपलं महत्व वाढवता आलं पाहिजे. आणि विरोधी पक्षात आहे म्हणून सारखाच विरोध करायचा नसते रे. सत्ताधाऱ्यांच्या आनंदात बी सहभागी व्हायचं असते. त्यानं काय होते माहितीये? काय होते सांगा. त्यानं आपली आधीची पापं धुतली जातात रे. ते पण करून बघितलं की, पण हाती धोपाटणं झालं. हे तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर मी वागायला लागलो की नाही तर एक दिवस आंबीच्या लग्नात अंतरपाट धरून उभा राहायला लागेल मला. आतोश्री, आतोश्री, बाहेर या लवकर. आत्ताच्या आत्ता तुमच्या लाडक्या भाच्याकडे जावा. आंबीचं ज्या पोराबरोबर लग्न ठरलंय, साखरपुडा झालाय, त्या पोराला डिवार करा आणि माझ्या आणि आंबीच्या लग्नाबद्दल बोलू ना. जावा. घ्या, हे असं असते काय? माझ्या डोळ्यात आंबीबद्दलचं प्रेम दिसत नाही काय कधी? दिसतंय रे, पण आत्ता तुझी काही बोलतोयस ना, ते आता शक्य नाही बघ. बघितलं काय नाना? शक्य नाही, शक्य नाही काय? मग आता मी ठरवलं, मिळालं तर प्रेमानं, नाहीतर हिसकावून. विद्या मॅडम आल्या.
विद्या मॅडम, हे देऊळघर. वय ही देवी आहे आणि ही देवघराची भिंत, ही फरशी, ही आमची आजी, ती आशू, ह्यो अण्णा दादा, ही अंबी आणि तुम्ही विद्या मॅडम. अंबी काय लावलंयस हे? यो बघ ना कसं बांबवल्यासारखं करायलाय. अंबू, विद्या मॅडम, ही तीच साडी आहे ना हो, जी तुम्ही अंबूला गिफ्ट केली होती? अगदी बरोबर ओळखलात हा तुम्ही. ही तीच साडी आहे. वा, भारी दिसते तुमच्या. या की दर्शन घ्या. आलंच. गप गप. आजी पाया पडते. देवा, अण्णा दादा, तू नाही पाया पडणार आजीच्या? पडतो की. हा. आजी पाया पडतो. हा. औक्षवंत व्हा. बरं, मी आता निघते. हा. बरं या, मी बाहेर सोडतो तुम्हाला. चल. दिव्ये, या दोघांनी आनंदी ठेव. या दोघांनी जर ठरवलं ना तर दोघही एकत्र. नाही, नको. तुला जर सांगितलं तर तू वेगळं करतेस. हे दोघ जण आनंदी राहू दे बाबा.